निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा हा बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला दादा. हा अनुभव शेअर करायचा होता. हा कुठून बोलताय दादा? जुन्नर. अच्छा, नाव सांगू शकता का? हो, रोहिदास नवले. हा हा, काय अनुभवला? अनुभव वर्षभरापूर्वीच आहे. हा तर मिसेसची वहिनी हा प्रेग्नेंट होती. तर ते फास्ट सांगतो थोडा. हा. 8 महिन्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम झाला थोडा. अरे बापरे. हा 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 ज्यावेळेस आता ते सगळं रात्रीच झालं त्यांची पळापळ वगैरे, काही इकडं दवाखान्यात तिकडं दवाखान्यात. अरे बापरे. आम्हाला काहीच माहिती नाही. हा हा. तर मग दुसरी सकाळी कळलं आम्हाला की असं असं झालंय. अरे बापरे. हा हा पेशंटला भरपूर त्रास होत होता. हा हा आणि मग ते डॉक्टरांनी इमर्जन्सी सिझर वगैरे करून घेतलं. हा हा हा. तर सिझर केल्यानंतर 8 महिन्यातलं बाळ होतं ना, 8 महिना चालूच होता. अरे बापरे. हा हा हो, तर डॉक्टरांनी सांगितलं का बाळाचे जे फुफ्फुस आहेत हा. ते फक्त तयार व्हायला सुरुवात झाली होती. काय काय? म्हणजे फुफ्फुस जे आहे ना, हा आपलं फुफ्फुस असतं हा. बाळाचं, तर ते फक्त तयार पण नव्हतं, कम्प्लिटली तयार व्हायला सुरुवात झाली होती फुफ्फुसाची. अरे 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 अरे. हा. हो, तर डॉक्टर बोलले की आपण बाळाला फक्त ठेवायचं म्हणून काचमध्ये ठेवूया. अरे म्हणजे गॅरंटी नाही, बाळाची अजिबातही गॅरंटी नाहीये. ऐक. हा, असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि पेशंट पण एकदम क्रिटिकल झालं, पण हातपाय वाकडे झाले, डोळे वगैरे फिरवले पूर्णपणे. अरे बापरे. हा बाळाच्या आईने पण त्यांनाही भरपूर त्रास झाला. अरे बापरे. हा, तर मग बाळाचं तर डॉक्टर म्हणजे गॅरंटी नाही, पण आता एक समाधान म्हणून आपण ठेवू बा. हो बरोबर आहे. हा 2 दिवस ठेवून पाहू. मग गॅरंटी तर देतच नव्हते ते, हा हा. पण एक तुमचं समाधान म्हणून ठेवूया आपण 2 दिवस असं. अच्छा. हा हा तर ठीक आहे. आणि डॉक्टर काही रिस्पॉन्सच नाही म्हटले, तसं होणारच नाही काही, हा. कारण फुफ्फुसच तयार झाली नाही तर मग बाळाचा श्वास वगैरे असं नाही का. नाहीच होऊ शकत. बरोबर आहे. हो, तर म्हटलं ठेवू फक्त आपण, म्हणजे समाधानासाठी बा एक हा आईच्या वगैरे हो बरोबर आहे. हो हा. तर ते ठेवलं काचेमध्ये. मग दुसऱ्या दिवशी मंडळीची बहिणीचा फोन आला हा की रात्री असा असा प्रॉब्लेम झाला रात्री, मग तुम्ही विचारता करा. त्यांना माहिती होतं ना आता का मी रात्री याला संगमनेरला आपल्या दादांकडे, हो प्रदीप दादांकडे. हा प्रदीप दादांकडे. तर मग ते बोलले विचारा काही सेवा वगैरे काय होत असेल तर असं. हा. मग त्यावेळेस मला वाटतं आता आठवत नाही, पण हे होते सीमाताई होते तिथं. बरोबर. हा हा, सीमाताईंना फोन केला. हा तर त्यांनी मग दादांशी सांगितलं थोडं इमर्जन्सी आहे, तर दादांशी लगेच कॉन्टॅक्ट करून दिला त्यांनी पण लगेच. तर दादा बोलले काहीच करू नका, फक्त तारक मंत्र आणि हनुमान चालीसा. अच्छा. हा हा. आणि हे पेशंटला काहीच माहित नाही तारक मंत्र कशाला म्हणतात, काय म्हणतात हे माहित नाही त्यांना काही. म्हणजे आई गो. हा यातलं काही स्वामींचं काही माहितच नाही. हा तर मग दादा बोलले कसं, म्हटलं त्यांना तर माहित नाही, आपण करू सेवा. हा हा हा. म्हणजे मेवून ये ते आणि मी आम्ही असं चालू केलं, बा ठीक आहे ते आपण खूप बोलू, आपल्याला माहिती आहे आपण करू. हा हा हा. मग आम्ही चालू केलं. मग दादा नाही बोललो ना असं की त्यांना काही माहित नाही, हे म्हणजे मारण्याचं वगैरे माहित नाही. हा. तर काय ना, दादा फक्त युट्यूबला लावून त्यांच्या उशाला ठेवून दिलं अरे वा. हा हा बाळाच्या आईच्या. हा तर बाळाच्या आईमध्ये तर थोडी ग्रोथ होती माझ्या नंतर, पण हे लावल्यावर त्यांनी ऐकल्यावर ते वातावरण तयार झालं हॉस्पिटलमध्ये पण. बरोबर. आणि ते पण व्यवस्थित झाले. आणि विशेष म्हणजे बाळाचं एकदम टकाटक चालू झालं. दुसरे डॉक्टर पण आश्चर्यचकित झाले की हे झालं कसं काय. फुफ्फुस व्यवस्थित झाले. हो, मग फुफ्फुस म्हणजे ग्रोथ बाळाची ऑटोमॅटिक ते होत गेलं थोडं 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 बाळाचं. बापरे. बघा तारक मंत्राची ताकद आहे दादा. हनुमान चालीसा तारक दादा एवढं सेवा पण मोठी दिली नाही, काहीच नाही. हा. फक्त ह्या 2च गोष्टी करा, सारखं फक्त चालू राहू द्या. हो. तर
हो, मग ते चालू ठेवलं. त्याच्यात डॉक्टरांनी मग लगेच ती पुढची ट्रीटमेंट आहे ना बाळाला करायला लागलो. हा हा. ती लगेच चालू केली. कारण बाळाची ग्रोथ दिसायला लागली त्यांना. ते आश्चर्यच वाटलं त्यांना, पण एकच काय झालं असं म्हणजे बरोबर. आधी ज्या दिवशी इमर्जन्सी डिलिव्हरी करून डॉक्टर म्हणले गॅरंटी नाही ठेवून ठेवायची, पण आपण ठेवून देऊ ना म्हणजे समाधानासाठी. हो 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 हो, खरंय. हा हा, बाळाचा जीव आहे तर बाळाला आपण खरंच ठेवून नवीन जन्म मिळाला हो. नवीन जन्म, कम्प्लीट नवीन जन्म मिळाला बाळ. आणि बाळ आता कमीत कमी मला ते 6 वर्षाचं झाले बाळा. अरे वा, 6 वर्षाचं अनुभव झालं. हो, अनुभव करायला शेअर करायला उशीर झाला मला. हा हा. आणि मी पण प्रार्थना केली होती की स्वामींना का बाळ जोडलं होतं मी हा अनुभव नक्की शेअर करत अरे वा. ताईंच्या युट्यूब चॅनलला. नाही, पण खूप छान झालं थोडं काही झालं. कारण. तुम्ही हा अनुभव शेअर केला ना, स्वामी अजून तुम्हाला छान अनुभव देतील बघा, स्वतःला वैयक्तिक अनुभव देतील. हो नाही, आम्ही आता पहिल्यापासून खायचं साधारण आम्हाला जवळ 1-1.5 तासामध्ये पोहोचतो आम्ही. अरे वा. हा हा हा. हा, दादा मठात पण जाऊन आले 2-3 वेळेस. म्हणजे असं नाही प्रश्न काही करायचे तरी आपलं दर्शन करून यायचं. अरे वा. हो, आणि आम्ही आहे म्हणजे आपली रोजची आता शेतकरीच आहे, रोजची जी सेवा आहे नाही नाही. ती चालूच आपले अध्याय वाचणे, अरे वा. माळ जप करणे किंवा काय तारक मंत्र 3 वेळा. अरे वा. मी म्हणतो माझ्या बरोबर मुलगी आहे आता 2रीला आहे, ती पण बसती, तिचं पण गोड कष्ट करून स्तोत्र पाठ आहे, अरे वा. हळवराचं स्तोत्र पाठ आहे, हनुमान चालीसा पाठ आहे. पण तुमचं मन किती चांगलं आहे बघा. तुम्ही घरात तर करतात, पण साल्याच्या बाळासाठी करत होते. तुम्हाला हो, खरंच त्यांच्यासाठी. स्वामी खूप प्रसन्न होतील तुमच्यावर. नाही, आणि आता माझा खायची होती मला, हा. ती मन किंमत येत नव्हती, यायची गिराईक येत नव्हती. कशासाठी? गाई गाईसाठी. हा हा हा. हा, विकायची होती एक थोडे. हा. तर स्वामीलाच मी असं विचारलं स्वामीला देवपूजायचं तर हा. माझ्या आता चिठ्ठीमध्ये एका चिठ्ठीवर लिहिली मी, हा हा हा. त्याच्या पुढची किंमत पण लिहिली आणि तारीख पण लिहिली, ह्या तारखेपर्यंत व्यवहार होईल गाईचा. अच्छा अच्छा. हा हा. हो, तर मी अपेक्षित किंमत लिहिली होती ना, हा. समजा 10 ते 5च्या दरम्यान, 15 ते 20च्या दरम्यान असं. तर त्या दरम्यानच गायची किंमत पण आली आणि 26 तारखेच्या आत 24 तारखेपर्यंत गायचा व्यवहार होईल असं म्हटलं होतं. हा. आज 21 तारीख आहे ना, तर 15 तारखेलाच गायचा व्यवहार झाला. बाप रे. किती छान बघा. हो, असे छोटे छोटे तर प्रोत्साहन होईल आणि सगळं स्वामींना सांगूनच करतो ना बघा. हो किती गरज असं कुठला माल करायचा असेल तर हा करू बा तो करू. हो 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 हो. हा, ते तर आपण ज्या दिवसामध्ये बाळापाशी तिथं टाकूनच पाहिलं होतं ना त्यांना, हा हा हा. ज्यावेळेस सुंदराबाईंनी त्रास दिलता. बरोबर. ते आपण शंकर पूजेची ज्यावेळी म्हटले तुम्ही शंकराची पूजा नका करू तुम्ही हो. असं सांगितलं होतं सुंदराबाईंनी. तर बाळापा बोलले की हे म्हणजे हे सांगत मनाने स्वामींनी नसं सांगितलं, त्यांनी चिठ्ठ्या टाकून पाहिलं होतं. हो 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 हो. हो, तर ते एक बाळापा भट्ट आहे ते आपलं बाळापाला जी म्हटलं ना तुम्ही इथं आल्यापासून आमचं नुकसान होतंय, हो हो हो. तुम्ही बायका मुलं सोडून आल्यामुळे आमचं इथं नुकसान होतंय. तर मग ती पण चिठ्ठी टाकली होती ना बाळाबानी, तुम्ही आज्ञा त्या स्वामींकडून इथून जावा म्हणून मी. खरंय खरंय. तर हो, त्याच्यामुळे मी म्हणजे ते अनेक अनुभव ऐकलं नाही का ताईंसोबत चिठ्ठ्या टाकून असं स्वामींच्या पायाला त्याला उचलतो देवपूजा झाल्यावर आणि त्यातली आपण एक उचलायची. नाही, पण तुम्ही एवढा छान सेवा करता दादा, खरंच तुम्हाला सलाम आहे. आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी पण करता, याचं खरंच कौतुक आहे. स्वामी तुम्हाला कुठेही अपयश देणार नाही बघा. मग ते तर आहेच, स्वामीच्या आल्यापासून सगळं व्यवस्थित चालले. नाही तर पहिलं असं होतं पुढचं आरे म्हणला आम्ही लगेच तारे म्हणणारे होतो. हो का? हो, पण आता तसं नाही. पुढचा आरे म्हणता काही वार तरी तो तुझ्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने. अरे वा. स्वामीचं आपण पुढे जायचं, वाद नको, कुणाला वाईट बोलणं नको, काही नको. स्वामीच्या आरेला मला कमीत कमी 15 वर्ष झाली, पण एवढं पहिलं माहिती नव्हतं ना. हा, ते तुमचे चॅनल वगैरे अनुभव वगैरे लोकांचे ऐकून आता असे भरपूर येऊन गेले, ते कळले नाही. हो 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 हो. तर आता अनुभव ऐकून कळतो, हा आपल्या बरोबर पण असं झालेलं आहे. आपण पण याचा अंदाज घेतलाय आपण पण. ते आता कळतंय, त्यावेळेस नव्हतं काही एवढं माहिती ना. बरोबर आहे. पण स्वामी सेवेत आल्यावर खूप बदल होतो प्रत्येकामध्ये. आणि स्वामी यश देतात आपल्याला. हा, तर माझं ताजं मी सांगतो ना पुढचं आर्य म्हणलं तर आपण कार्य म्हणणार आहोत. म्हणायचंच नाही कार्य. बरोबर आहे. किंवा
हा नाही होतं पहिलं म्हणजे हा 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 पण स्वामींच्या कार्यात आल्यापासून काहीच नाही अजिबात म्हणजे आपल्याला पण त्रास होत नाही. खरंय आणि खरंय. विषय असं आहे, एखाद्याने आपला जरी जाणून त्रास दिला ना हा तरी पण आता मी सांगतो स्वामी तर तुम्ही पाहून घ्या कारण मी शिक्षण दिलं तर मी शिक्षण दिलं, मी काय देणार आहे त्याला 2 फटके मारेल किंवा 2 शिव्या देईल किंवा काय मग हे माझ्या तोंडून वाईट वाक्य जायला नको हो. काहीच नको. खरंय मग दादा, स्वामी किती छान तुमच्याकडनं किती छान बोध जातोय बघा सेवेकरांना. मग स्वामी अशी शिक्षण देतात आपल्या समोर शिक्षण देतात त्यांना अगदी अगदी आपल्याला काहीच करावं लागत नाही. खरंय खरंय दादा. आपण फक्त सांगायचं माझं चुकलं असेल तर मला त्याची जाणीव करून द्या किंवा मला थोडी शिक्षा द्या. पुढचा चुकत असेल तर त्याची जाणीव द्या, नाही ऐकलं तर शिक्षा करा. अगदी बरोबर आहे दादा. जाणीव करून मी शेअर करते. बाळपण एकदम म्हणजे आता आज कसलाच प्रॉब्लेम नाहीये त्याला. हो हो. डॉक्टरांनी परत सांगितलं तू क्लिअर झालं 3 महिन्यांनी 3 वर्षाचं झालं म्हणजे छान चालत वगैरे पण असेल आता बाळ. हो हो चालतंय मग आवाज येते आपलं आजी बाबा वगैरे असं. अरे वा. हो हो सगळं बोलतंय खूप छान म्हणजे खूप आणि छान. बाळपण एकदम सुंदर आहे अरे वा आणि तब्येत वगैरे छान आहे त्याची. वा वा. म्हणजे दादांच्या आशीर्वादामुळे आणि सगळे खुश झाले बाकीचे जे होते ना हा. सगळे खुश झाले. मुलगा होता. छान छान दादा, मी शेअर करते. हा. हो 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 श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ दादा. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.